नमस्कार सगळ्यांना. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही बनवणार आहोत पावभाजी. तर पावभाजीसाठी लागणारं साहित्य पाहूया. गरम मसाला, पावभाजी मसाला, बटर, हळद, बीट, जिंजर गार्लिक पेस्ट, मीठ, तेल, बटाटा, गाजर, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा. सर्वप्रथम कुकरमध्ये सगळ्या भाज्या घालून त्यात पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालून उकडत ठेवायचं. कुकर थंड झाल्यावर त्या भाज्या मॅश करून घ्यायच्या. चला तर पावभाजीसाठी भाजी तयार करून घेऊया. तर कढईत तेल घालून थोडासा बटर घालून मेल्ट होऊ द्यायचं. बटर मेल्ट झाल्यावर कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. आता त्यात 1 वाटी टोमॅटो घालून मिक्स करून घ्या. आता त्यात 2 चमचे आले लसूण पेस्ट घालून घ्यायची. चांगले मिक्स करून घेतल्यावर त्यात 1 चमचा मीठ घालणे व मिक्स करून घ्या. व आता थोडेसे पाणी घालून घेणे. झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी शिजू देणे. कांदा आणि टोमॅटो चांगला शिजल्यावर त्यात मॅश केलेली भाजी घालून घ्यायची. आता त्यात 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे पावभाजी मसाला आणि थोडीशी हळद घालून घ्यायची.
चांगलं मिक्स करून घ्या. आता त्यात भाजीचं उरलेलं पाणी पाहिजे तेवढं घाला आणि 5 मिनिटासाठी ठेवा. बघा, भाजीला चांगली उकळ आली आहे. त्यात 1 चमचा बटर आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्या. आता भाजी चांगली मिक्स करून घ्या आणि आता त्यात थोडासा बटर घालून घ्या. चला तर तवा ठेवून गॅस मंद आचेवर ठेवूया. आता पाव कट करून घेऊया. तवा गरम झालेला आहे तर त्यात बटर घालून घेऊया. बटर मेल्ट झालेला आहे तर आता त्यावर पाव घालून घेऊया. तर आता पाव परतून घेऊया. तर पाव चांगले भाजलेले आहे तर आता पावभाजी सर्व करून घेऊया. बघा तर आता आपली पावभाजी तयार आहे.